बांडुर्ग ठिकाण होतं, मग अलीकडच्या वर्षामध्ये निधी आणि एकूण कार्यक्रमाला सुरुवात झाला. आता पराक्रम स्फूर्ती दिन या ठिकाणी होतं, काय सांगा? मी पहिल्यांदा पराक्रम स्मृती दिनानिमित्त बहिर्जी नायकांना विनम्र अभिवादन त्या ठिकाणी वाहतो आणि खऱ्या अर्थानं त्यांचे सगळे वारसदार आज या ठिकाणी उपस्थित आहेत. MM ग्रुपचे आमचे सहकारी मित्र आदरणीय MM नाना या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण त्यांचा खूप मोठा वाटा या समाधी स्थळाच्या विकासामध्ये निश्चितपणे मोठ्या प्रमाणात त्यांचा वाटा आहे. यापूर्वी गडावरती येण्यासाठी अत्यंत बिकट अवस्था होती, पाऊल वाट होती, त्यामुळे थोडंसं दुर्लक्षित असलेला सगळा भाग होता. कैलासवासी आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून जवळपास 2.5-3 कोटी रुपये या ठिकाणी येणारा संपूर्ण रस्ता आणि काही विकासाच्या कामाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी थोडं काम झालं, काही इतर लोकांच्या सहकार्यातून थोडं तटबंदीचं काम या निमित्तानं झालं आहे. मला असं वाटतं की खूप वर्ष दुर्लक्षित होता. आता ह्या सगळ्या नाईक मंडळींच्या सहकार्यानं, कारण म्हणजे हे फक्त काय एका समाजापुरतं मर्यादित नाही, संपूर्ण स्वराज्य उभारण्यामध्ये बहिर्जी नायकांचा खूप मोठा वाटा होता. त्यामुळे हे क्षेत्र विकसित व्हावं या हेतूनं आम्ही बरोबर 1-2 आठवडे झाले असतील आदरणीय पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेबांच्यावर बैठक केली आणि या क्षेत्राला संपूर्ण एक मास्टर प्लॅन तयार करून हे क्षेत्रसुद्धा जसे इतर किल्ले आहेत त्या पद्धतीनं बहिर्जी नायकांच्या समाधीचं गोपालगडात सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं विकसित व्हावं यासाठी आम्ही त्यांना पत्र दिले. येत्या काही दिवसामध्ये त्याचा एक आराखडा तयार करून सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याचंही काम लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असेल. या ठिकाणी वसंतगडावर बहिर्जी नाईक होते. वसंतगडावर असल्याचं पश्चिम बुर्जाच्या खाली त्याचं घर आहे, घराच्या तिथं त्याचं पडकं घर आहे. तर त्या ठिकाणी आम्हाला आत्तापर्यंत मुलामुलींची लग्न झाली तिथं पाया पडायला किंवा वर्षातनं एकदा यात्रा वगैरे तिथं व्हायची. यानंतर हेळव्याकडून आम्हाला माहिती मिळाली 20-25 वर्ष, त्यावेळी नाना म्हणजे भिडे गुरुजी वगैरे इथं टिपरणीखालीच कार्यक्रम घेतला 20 वर्षापूर्वी, नाही का ना. मग नाना आले होते, नानानी मग हे मनाव घेतलं. त्यानंतर ही इतकी पुन्हा प्रगती झालेली आहे. आज काय वाटतंय बहिर्जी नायकांचा पराक्रम स्मृती दिन एवढ्या मोठ्या फटाफटात जल्लोषात मानवंदन करण्यात येईल? असं वाटतंय की जो माणूस स्वराज्याचा तिसरा डोळा आपल्या व्याख्यानात ऐकलं किंवा त्याच्याबद्दल पुस्तकं डॉक्टर जाधव म्हणून एक आहे ते लिहिलेलं आहे, पुन्हा श्याम भांडे असे बरेच लोकांनी काय काय पुस्तकं आता लिहिली आहेत, त्यामध्ये बराच उल्लेख असेल. पण मला एकच म्हणायचं आहे, त्यांचं खरं कारण की उजेडात येण्याचं MM ग्रुपच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ते सुरू करतोय. जय बहिर्जी. गेली 18-19 वर्ष आपण MM ग्रुपच्या माध्यमातून आपण बांडुर्गड या ठिकाणी या समाधीस्थळी यायला पायवाट होती. परंतु आज माननीय कैलासवासी आमचे बाबर आमदार साहेब यांच्या फंडातून गेल्या 2-3 वर्षा पाठीमागे 2,94,94,00,000 रुपये आम्हाला निधी मिळाला आणि रस्त्याची चांगली व्यवस्था झालेली आहे. तसेच पाण्याची सुद्धा गडावर अतिशय उत्कृष्टपणे व्यवस्था झालेली आहे. त्या असं होत असताना आता या समाधीच्या स्थळाला जे तटाचं थोडं काम झालेलं आहे ती पण काही नेत्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही एवढी मोठी स्वराज्याचं गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांची समाधीस्थळ उजेडात आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आणलं आहे. परंतु ही स्थळ हे बहुजनांचं, सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेचं, शिवप्रेमींचं आहे. या महाराष्ट्रातील तमाम लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आपली थोडीफार निधी देऊन या ठिकाणाचं पूर्ण राज्यात याची चांगल्या पद्धतीचा गौरव व्हावा एवढंच या निमित्तानं मी सांगू शकतो. पराक्रम स्मृती दिनानिमित्त काय सांगाल? बहिर्जी नायकाची पराक्रम स्मृती दिन हा तारीख आजच आम्ही आता ह्या वर्षापासून 25 फायनल केली आहे. त्याच्या अगोदर आम्ही ऑगस्ट महिन्यात नेहमी मृत्यू झालेलं 1 महिना फक्त आपल्या इतिहासात आहे. मुख्य तारीख माहिती नाही, तर शासनाच्या वतीनं इथून पुढच्या काळात ही 25 तारीख जाहीर व्हावी म्हणून आपण इथून पुढच्या काळात आमचे सुहासभाई बाबर आमदार यांच्या माध्यमातून शासनाच्या दरबारी शासकीय जयंती व्हावी अशी मी त्यांना एक विनंती करतो.